आनंदी राहण्याचा अर्थ असा नाही की तुमच्या आयुष्यात सगळं काही परफेक्ट आहे. त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यातील कमतरतांच्या पलीकडे जाऊन जगणं शिकला आहात. समाधानाचा शोध बाहेर कुठेही नसून तो आपल्या मनात असतो. दुसऱ्यांच्या पावलांवर पाऊल टाकण्यापेक्षा किंवा चालण्यापेक्षा स्वतःची एक वेगळी वाट तयार करा. आजचा दिवसही देवाने दिलेली एक सुंदर भेट आहे. ती हसून स्वीकारा आणि आजच्या दिवसाचं सोनं करा. भूतकाळ बदलता येत नाही आणि भविष्याची गॅरंटी नसते. आपल्या हातात फक्त आजचा दिवस असतो. म्हणून आजच्या दिवसाचा पुरेपूर आनंद घ्या. खळखळून हसा आणि स्वतःला सांगा, परिस्थिती कशीही असो, मी आनंदी राहणारच. नमस्कार, मी रत्नमाला. स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे घरातील साहित्यापासून मिसळ म्हणजे मिसळीचा रस्सा. चला तर आता आपण बनवूया मिसळीची भाजी म्हणजे मिसळ. रस्सा करण्याआधी मी कांदा चांगला चिरून घेणार आहे. यासाठी कांदा बारीक चिरून पण लागतो आणि त्याचा मसाला करण्यासाठी सुद्धा मी कांदा उभा चिरून घेणार आहे. म्हणजे हा कांदा आपल्याला आता आपण ज्या पद्धतीने कांदे भाजू त्याप्रमाणे मिसळीचा रंग ठरतो. म्हणजे आपण जर थोडा लालसर कांदा भाजला तर मिसळीच्या रस्स्याला लाल रंग येतो आणि आपण कांदे जर चांगले काळे भाजले तर मिसळीच्या रस्स्याचा कलर हा काळा येतो. हे बघा, आता मी तव्यावर कांदे टाकून घेतलेले आहे आणि कांदे परतण्यास सुरुवात करणार आहे. थोडे कांदे परतवून झाल्यावर त्यात मी थोडे तेल टाकून घेणार आहे. हे बघा, तवा चांगला तापल्यामुळे आता कांदा मऊ होण्यास सुरुवात झालेली आहे. यामध्ये मी आता थोडे तेल टाकून घेणार आहे. तेल टाकल्यामुळे कांदे जळणार नाही आणि त्यांना एक लालसर रंग येईल. हे बघा, आता माझा कांदा चांगला लालसर भाजला गेलेला आहे. त्याला चांगला तांबूस असा लाल रंग आलेला आहे. आपल्याला फक्त लालच करायचं आहे कांदा. हे बघा, कांदा भाजून झालेला आहे. तो मी आता थोडा बाजूला करून घेणार आहे आणि यामध्ये मी किसलेले खोबरे टाकून घेणार आहे. हे बघा, यात मी खोबरे टाकलेले आहे आणि हे खोबरे सुद्धा मी थोडे लालसर भाजून घेणार आहे. आणि यामध्ये नंतर मिरे, लवंग, धणे, दालचिनी हे सुद्धा मी थोडे टाकून घेतलेले आहे आणि ते सुद्धा थोडे मी तेलामध्ये परतवून घेणार आहे. हे सर्व मी आता असे या पद्धतीने एकत्र केलेले आहे आणि सर्व चांगले भाजून घेतलेले आहे आणि थोडे 5 ते 10 मिनिटे बाजूला गार करण्यासाठी ठेवलेले आहे. हे बघा, आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे आले, लसूण, त्याचप्रमाणे भाजलेला
कांदा खोबरे हा मसाला त्यात टाकून घेतलेले आहे आणि याचे सर्व आता मिक्सरमधून वाटण तयार करून घेणार आहे. तुम्हाला जर टोमॅटो आवडत असेल तर तुम्ही तो त्यामध्ये टाकू शकता. मिसळीसाठी लागणारी उसळ मी काल सकाळीच भिजायला ठेवली आणि रात्री एका फडक्यात बांधून ठेवली. हे बघा, तिला चांगली मोड आलेली आहे आणि ही चांगली मी कुकरमध्ये शिजवून घेतलेली आहे. आता कुकर मी गॅसवर तापायला ठेवलेला आहे आणि यामध्ये थोडे तेल सुद्धा टाकून घेतलेले आहे. हे तेल चांगले तापू देणार आहे. आता आपले तेल तापलेले आहे. यामध्ये मी मिक्सर मधून केलेले वाटण टाकून घेतलेले आहे आणि हे चांगले परतवून घेणार आहे. अगदी तेल सुटेपर्यंत हे वाटण चांगले परतवून घ्यायचे आहे. जरा थोडा वेळच लागतो याला. हे बघा, या पद्धतीने ते सर्व परतवून घ्यायचे आहे. मिसळ म्हणजे महाराष्ट्राची प्रसिद्ध डिश मिसळ आहे, म्हणजे मिसळ पाव आहे. ही मिसळ अगदी गावाप्रमाणे बदलत जाते. म्हणजे नाशिकची मिसळ, खानदेशातली मिसळ, त्याचप्रमाणे मराठवाडा विदर्भातली मिसळ आणि या मिसळीच्या करायच्या पद्धती सुद्धा वेगवेगळ्या आहेत आणि याची चव सुद्धा गावाप्रमाणे बदलत जाते. पाव खाल्ला जातो त्यामुळे या डिशला मिसळ पाव असे म्हटले जाते. अगदी जागोजागी याचे दुकानं आपल्याला पाहावयास मिळतात. हे बघा, आता आपले वाटण चांगले परतवून झालेले आहे. त्यामध्ये मी थोडे लाल तिखट, त्याचप्रमाणे काळा मसाला म्हणजेच गरम मसाला, हळद, धने पावडर हे सर्व टाकून परत एकदा चांगले परतवून घेणार आहे. हे बघा, या पद्धतीने परतवून घ्यायचे आहे आणि यामध्ये मी शिजलेली मटकी टाकून घेतलेली आहे आणि परत एकदा या मसाल्यामध्ये ही मटकी चांगली एकजीव करून घेणार आहे, म्हणजे परतवून घेणार आहे. हे बघा, आता सगळा मसाला हा मटकीला लागलेला आहे. आपण मटकी शिजवून घेतल्यामुळे मिसळीला वेळ लागणार नाही. आता यामध्ये मी पाणी टाकून घेणार आहे. हे बघा, आणि चांगले खालून वर असे परतवून घेणार आहे आणि थोडी पातळ करणार आहे मी ते. यामध्ये मी थोडे परत पाणी टाकून घेतलेले आहे आणि यामध्ये मी चवीनुसार मीठही टाकून घेणार आहे. कोथिंबीर मी वाटणामध्येच घेतलेली होती त्यामुळे आता कोथिंबीर मी टाकत नाही. हे बघा, आता आपली मिसळ तयार झालेली आहे. ती मी एका भांड्यामध्ये आता काढून घेणार आहे. हे बघा, किती छान रस्सा तयार झालेला आहे. यामध्ये मी थोडे शेव, फरसाण, कांदे टाकून घेणार आहे आणि आपली मिसळ आता खाण्यासाठी तयार झालेली आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा मिसळीचा रस्सा? मला कमेंट करून कळवा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि चॅनलला हाईप करायला विसरू नका. आणि हो, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.